नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वीच्या मराठी तासिकेसाठी मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. मुलांनो, आपण पत्रलेखन पाहत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वपरिचय पत्राचा नमुना पाहिला आणि तुम्ही तो लिहिला देखील. आजच्या व्हिडिओद्वारे आपण औपचारिक पत्रलेखनातील मागणी पत्र पाहणार आहोत. मुलांनो, औपचारिक पत्र म्हणजेच फॉर्मल लेटर आहे. त्याची एक विशिष्ट पद्धत दिलेली असते आणि त्यानुसारच ते लेखन केलं गेलं पाहिजे. या पत्राचा उपयोग तुम्हाला काय आहे, तर हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. मुलांनो, केवळ शाळेमध्ये हा विषय मराठी आहे आणि म्हणून मी पत्र शिकायचंय हाच त्याचा उद्देश नाहीये. तर पुढील आयुष्यात सुद्धा तुम्हाला अशा प्रकारची पत्र लिहायची आहेत आणि त्यासाठी हा सराव इथूनच दिला गेला आहे. आता आपण इथे नमुनाकृती पाहत आहोत. हे तुम्हाला समजण्यासाठी मी दाखवत आहे. पुढचे जे पिक्चर्स आहेत किंवा जी स्लाइड्स आहेत त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढायचे आहेत आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्ये हे पत्र लिहून काढायचे आहे. कुठलं, तर मी आता देते ते विषयासह. चला तर मग बघा, तुम्हाला ही जाहिरात दिलेली आहे. या जाहिरातीमध्ये विषय दिलेला आहे, अमरावतीकरांना सुवर्ण संधी. सरगम संस्था अमरावतीद्वारे आयोजित दिवाळी पहाट. स्थळ वसंतराव देशपांडे हॉल. कौस्तुभ व सोनाली माडे यांच्या सुरेल बहारदार गायनाचा कार्यक्रम. बरं, आता निमंत्रण कोणाला आहे, तर सर्व नागरिकांना निमंत्रण दिलेलं आहे. काय सांगितलं आहे, तर सर्वांनी सहभागी व्हा. आणि खाली दिलेलं आहे, तृप्त करा कानांना, प्रफुल्लित करा मनाला. दिनांक आहे सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर, पहाटे 5:30 वाजता. म्हणजे हा कार्यक्रम कधी आहे, कोणाचा आहे, याबाबत विशेष माहिती या निवेदनाद्वारे किंवा जाहिरातीद्वारे तुमच्या समोर ठेवलेली आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे तुम्हाला मराठीच्या वहीमध्ये लिहायचं आहे. चला जाऊया पुढे आपण. आता विषय आहे रसिक नागरिक या नात्याने. 2 विषय इथे दिलेले आहेत. पहिला विषय आहे कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा. आणि दुसरा विषय दिलेला आहे घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तीकडे तक्रार करा. आता हे 2 विषय जरी तुम्हाला असतील तरी या व्हिडिओमध्ये आपण फक्त मागणी पत्र पाहणार आहोत. तुम्ही कोण आहात, पुन्हा एकदा वाचा ही बरं जाहिरात. तुम्ही कोण आहात, तर रसिक नागरिक या नात्याने. म्हणजेच तुम्ही रसिक नागरिक आहात. रसिक म्हणजे इंटरेस्टेड, तुम्हाला गाण्याची प्रचंड आवड आहे अशी तुम्ही लोक आहात. आणि ह्या आवडीने, गाण्याच्या आवडीने तुम्ही या कार्यक्रमाला जाणार आहात. पण तिकीटं संपलेली आहेत. मग तिकीटं संपली म्हणजे कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे आणि हा कार्यक्रम तुम्हाला पाहता येणार नाही. यासाठी तुम्ही हाच कार्यक्रम परत सादर करण्याची मागणी आयोजकांना करीत आहात. विषय समजला तुम्हाला? दुसरा विषय आपण तसाच ठेवून द्या. तो आपण नंतर अभ्यासणार आहोत. सध्या आपण मागणी पत्र बघतो आहोत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे तुम्हाला मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. जाऊया पुढे.
मुलांनो, आता आपण मागणी पत्राचा नमुना इथे पाहणार आहोत. कसं लिहायचं, काय लिहायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्याचा फॉर्मॅट देणार आहे आणि त्या फॉर्मॅट प्रमाणेच मागणी पत्र लिहायचं आहे. चला, समजा हे तुमच्या वहीचं पान आहे. सुरुवातीला दिनांक लिहायची आहे. आता दिनांक मी 15 ऑक्टोबर 2019 अशी लिहिलेली आहे. याचं कारण सांगते. तुम्ही जर जाहिरात लक्षात घेतली असेल, तुमच्या पाठ्यपुस्तक टेक्स्टबुक पेज नंबर 64 वर हे दिलेलं आहे. नमुना 2 यामध्ये हे पत्रलेखनाचा हा विषय जो घेतलेला आहे मी प्रॅक्टिस सेट तुमच्यासाठी, तर तो तिथे दिलेला आहे पेज नंबर 64 64. बघा, दिनांक दिलेली आहे सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर आणि विषय दिलाय आपल्याला कार्यक्रमाची तिकीट संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारं पत्र. मुलांनो, आता बघा, कार्यक्रम 2 नोव्हेंबरला आहे. कुठलाही मोठा कार्यक्रम सादर करताना, ही दिवाळी पहाट आहे म्हणजेच दिवाळीच्या कालावधीमध्ये आहे. कुठलाही कार्यक्रम आयोजक जेव्हा सादर करत असतात तर किमान 15 दिवस अगोदर त्याची तिकीट विक्री सुरू होते, बरोबर. मग 15 दिवस किमान अगोदर तिकीट विक्री सुरू झाली तर तुम्ही दिनांक कधी लिहायची आहे, तर 15 दिवस अगोदरची द्यायची. कारण का, तर तिकीट दिलेली होती ही संपलेली आहेत. कळलं? म्हणजे किमान 20 दिवस अगोदर तरी तुमची तिकीट विक्री झालेली असेल. कार्यक्रम आहे सोमवार दिनांक 2 नोव्हेंबरचा आणि म्हणून मी हे पत्र अशासाठी लिहिणार आहे. आपला विषय आहे कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र. म्हणून 15 दिवस अगोदरची म्हणजेच 2 नोव्हेंबरच्या अगोदर 15 दिवस मी हे पत्र आयोजकांना लिहित आहे. बरं, आता इथे इयर बघा, साल 2019 असं लिहिलेलं आहे. याचं कारण असं की मी जर 2020 हे इयर किंवा साल तिथे घालते तर अजून ते झालेलंच नाहीये, बरोबर. मग माझ्या पत्रलेखनामध्ये गुण कमी केले जातील. त्यासाठी मी अगोदरचं वर्ष घेतलेलं आहे, कारण ऑक्टोबर महिना होऊन गेलेला आहे. मला वाटतं तुम्हाला इथे समजलं असेल. आता आपण पुढे जाऊया. हे पत्र तुम्हाला लिहून घ्यायचं आहे नोटबुकमध्ये. त्यानंतर प्रति म्हणजे टू, ज्याला आपण पत्र लिहिणार आहोत ती व्यक्ती प्रति. दिनांकच्या खालती प्रति लिहायचं आहे. आता कोणाला लिहायचंय, तर माननीय व्यवस्थापक. आता हे व्यवस्थापक कोण आहेत, तर सरगम संस्था अमरावतीद्वारे आयोजित असं लिहिलेलं आहे. म्हणजेच माननीय व्यवस्थापक सरगम संस्था. आता संस्था कुठली आहे, तर अमरावतीची आहे, म्हणून अमरावती लिहिलेलं आहे. इथे कुठलाही पिनकोड दिलेला नाहीये, पण आपण 6 डिजिटचा 6 अंकांचा इथे पिनकोड लिहायचा आहे. आता मी हे पत्र का लिहिते आहे, माझा विषय काय आहे, तर दिवाळी पहाट कार्यक्रम पुन्हा सादर करणेबाबत. जितका विषय छोटा लिहाल तितकं छान. आता इथे दिलेलंच आहे त्या विषयामध्ये, कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा. मुलांनो, हे मागणी पत्र आहे, तुम्हाला कळलेलं आहे, मला कळलेलं आहे. मग परत मी असं का लिहायचं, तर हाच कार्यक्रम किंवा दिवाळी पहाट कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र, तर हे असं लिहिण्याची काहीही गरज नाहीये. विषयाला एक गुण असतो, साधं सुटसुटीत सोपं वाक्य लिहायचं आहे. कारण आपण पुढच्या परिच्छेदांमध्ये आपण पत्र का लिहितोय याचा उहापोह करणारच आहोत, स्पष्टीकरण देणार आहोत. त्यामुळे विषय हा छोटा असणं आवश्यक आहे. तर आपला विषय असा आहे, दिवाळी पहाट कार्यक्रम पुन्हा सादर करण्याबाबत. आता त्या व्यवस्थापक आहेत
म्हणून तिथे महोदय लिहिलेलं आहे. महोदय लिहिल्यानंतर स्वल्पविराम द्यायचा आणि सरळ खालच्या ओळीमध्ये यायचंय. आता मला काय सांगायचंय त्यांना, तर सर्वप्रथम मी आपले व आपल्या संस्थेतील सर्व सदस्यांचे आभार मानते. आता मी डिरेक्टली कंप्लेंट करणार का, नाही करणार, तर त्यासाठी मी इथे वाक्यांची जुळवाजुळव करण्यासाठी मी म्हटलं की मी तुमचा आभार मानते. का आभार मानते, तर इथे नावं दिलेली आहेत बघा. कौस्तुभ व सोनाली मांडे यांच्या सुरेल बहादार गायनाचा कार्यक्रम. बघा इथे नावं दिलेत का, लता मंगेशकर, आशा भोसले, किंवा अजून बाकी कोणीतरी नाही दिलेली आहेत. बरोबर, म्हणजे ही कोणी दिग्गज किंवा ओळखीची माणसं आहेत का, नाही. तर ही कोण आहेत, तर कौस्तुभ व सोनाली माडे हे नव्या पिढीतील दमदार गायक आहेत. त्यांच्या सुरेल व बहारदार गायनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलात. आमच्यासाठी ही सुवर्ण मेजवानीच आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी हॉलवरच सर्व तिकिटे संपली. ही माझी तक्रार आहे. आता बघा, सर्व तिकिटे संपली, त्यानंतर थोडीशी जागा उरलेली आहे आणि मी डिरेक्टली खालच्या ओळीमध्ये आली आहे. ह्याचं कारण असं की मला दुसरा परिच्छेद लिहायचा आहे. मला माझा दुसरा परिच्छेद करताना इथे कुठल्याही प्रकारची जागा सोडायची नाहीये. जसा परिच्छेद सुरुवात करतो, पॅराग्राफ करताना आपण 2 बोटं सोडतो, तर हे ई पत्र असल्यामुळे इथे आपण 2 बोटं परिच्छेद लिहिताना सोडत नाही आहोत. जिथे ते वाक्य संपलेलं आहे ती ओळ तशीच सोडून द्यायची आणि खालच्या ओळीवर यायची. तुम्हाला समजण्यासाठी मी ती पिवळ्या रंगाने केलेली, पुढचं हे मी पिवळ्या रंगात दाखवलेलं आहे. बघा आता, तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी शेकडो लोक हॉलवर आले होते, पण त्यांना तिकीटं मिळालीच नाहीत. मी कामानिमित्त बाहेर गेले होते. तिकीट विक्रीच्या 4थ्या दिवशी मी हॉलवर पोहोचले. म्हणजे तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी भरपूर लोक, शेकडो म्हणजे 100च्या घरात लोक हॉलवर आले होते, पण त्यांना काही तिकीटं मिळाली नाही आहेत. आणि मी कुठे होते, तर मी सुद्धा कामानिमित्ताने बाहेर गेलेले होते. त्यामुळे मी तिकीट विक्री सुरू झाली त्याच्या 4थ्या दिवशी हॉलवर पोहोचले. हा माझा दुसरा परिच्छेद आहे. मुलांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला हे मराठीच्या वहीत लिहायचं आहे. जाऊया पुढे. मलाही तिकीट मिळाले नाही. हा माझा दुसरा मुद्दा होता. आता इथे माझं वाक्य संपलेलं आहे. बरोबर, मग ही ओळ मी सोडते आणि माझा मुद्दा पुढच्या ओळीवर मी समासाला लागून सुरुवात केलेली आहे. कळलं? अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा निबंधाची किंवा निबंधाचं नाही, सॉरी चुकी झाली माझी, निबंध नाही तर केवळ पत्रलेखनामध्ये हे असं करायचं आहे. कारण हे ई पत्र आहे आणि ई पत्राचं स्वरूप असंच आहे, रेषेला लागून आहे. त्यामुळे नवीन परिच्छेद करताना 2 बोटं किंवा थोडीशी जागा सोडण्याची गरज नाही आहे. जिथे परिच्छेद संपतो तिथे ती ओळ सोडून द्यायची आहे. आता माझा शेवटचा मुद्दा असा आहे, माझी आपल्याला विनंती आहे की आपण हाच कार्यक्रम 3 किंवा 4 नोव्हेंबर रोजी पुन्हा सादर करावा. त्यामुळे निराश झालेले शेकडो लोक आनंदित होतील. त्वरेने निर्णय घेऊन तिकीट विक्री सुरू करावी ही नम्र विनंती. म्हणजे माझी गरज काय आहे की हा सुंदर कार्यक्रम मला बघायचाच आहे आणि माझ्याबरोबर ज्या लोकांचा विरस झालेला आहे, ज्यांना हा कार्यक्रम तिकिटाअभावी पाहता येत नाहीये, त्यांची सुद्धा कैफियत मी इथे मांडलेली आहे. बरोबर, आणि मग मी प्रेमाने त्यांना सूचना देते. आता सूचना म्हणजे ऑर्डर. मग तुम्ही लगेच सुरू करा असं मी म्हणत नाहीये, तर मी माझी शब्दरचना बदलून त्यांना म्हणते, त्वरेने निर्णय घेऊन तिकीट विक्री सुरू करावी.
ही माझी ऑर्डर आहे, बरोबर? पण मी तशी ऑर्डर देऊ शकत नाही आणि म्हणून मी शेवटी लिहिते ही नम्र विनंती. कळलं? म्हणजे वाचणाऱ्याला सुद्धा राग येणार नाही, अशी आपली सुंदर भाषा असली पाहिजे. आता हे पुन्हा मी व्हाईट किंवा सफेद अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे, कारण हा वेगळा परिच्छेद आहे. आता मी इथे पत्र माझं संपवत आहे. जिथे तुमचं परिच्छेद संपतो त्याच्या खालती समासाला लागून कळावे लिहावं. कळावे नंतर स्वल्पविराम किंवा कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर आपली नम्र, आता मी स्त्री आहे, बरोबर? म्हणून मी आपली नम्र लिहिलेली आहे. जर मुलं असतील तर आपला नम्र. आता पुढचं आपण पत्र लिहिणार आहोत, मागणी पत्र हे तुम्ही लिहिणार आहात, तेव्हा हे तुम्हाला मी सांगते कसं लिहायचं आहे. चला तर मग आता पुढे जाऊया. झाला स्क्रीनशॉट काढून? चला जाऊया पुढच्या स्लाइडवर. आता माझं नाव आहे, मी पत्र लिहिते, माझं नाव आहे वैभवी राजन कदम. ठीक? माझा पत्ता आहे 10 पंचगंगा शनिवार पेठ पुणे 411 030. माझा पत्ता इथे लिहून संपलेला आहे. ई पत्ता तो तुम्ही काहीही लिहू शकतात. मी इकडे वैभव कदम असं केलं आहे. 21@gmail.com कुठलाही पत्ता तुम्ही देऊ शकता. कळलं? या ई पत्त्यासाठी 1 गुण राखीव आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे मराठीच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहिणार आहात. चला जाऊया आता पुढच्या स्लाइडवर. नाउ इट्स युअर टाइम स्टुडंट. बी रेडी विथ युअर कंपोजिशन बुक. आता हा विषय तुमच्यासाठी आहे. मुलांनो, तुमच्या मराठी कंपोजिशनची बुक तुमच्या समोर असेल, जी 100 पानांची लॉंग बुक आहे. सगळ्यात पहिला निबंध आपला झालेला होता तो पत्रलेखन. आता अनुक्रमणिकेमध्ये 2 क्रमांक घालायचा आहे आणि लिहायचं आहे मागणी पत्र. आजची तारीख घालायची आहे. आता पुढच्या पानांवर चला. इंडेक्स सोडून पुढच्या पानांवर चला. जिथे तुमचं पहिलं पत्रलेखन संपलेलं आहे त्याच्या पुढच्या पानावर चला. जिथे तुमची मार्जिन आहे, समास आहे, तिथे लेफ्ट हँड साईडला म्हणजेच डाव्या कोपऱ्यावर आजची तारीख घाला. आणि जी रेड कलरची आडवी लाईन दिसते त्याच्यावर लिहा, 2 अंक घाला आणि लिहा पत्रलेखन, डॅश करून लिहा मागणी पत्र. आणि हा विषय तिथे लिहायचा आहे. लिहून घ्या. विषय लिहून घ्या. वृक्षवल्ली नर्सरी, स्वस्त दरात रोप उपलब्ध. मुलांनो, मी काही ते चौकोन, गोल, आयत जे काही काढलेले आहेत ते तुम्ही नंतर ड्रॉ करायचे आहेत. कळलं? आता फक्त शब्द लिहून घ्या. एका पानावर शब्द लिहून घ्या आणि मग काय ते ड्रॉ करायचं ते करा. म्हणजे पहिलं पान जे असणार आहे तुमचं, पहिलं पान म्हणजे जिथे आपण पत्रलेखन करतोय मागणी पत्र, त्या मागणी पत्राच्या पहिल्या पानावर तुमचा ही जाहिरात वजा निवेदन जे आहे, विषय आहे, हा तुम्ही पहिल्या पानावर ड्रॉ करत आहात.
जास्त वेळ लागणार असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि नंतर लिहा, पण पत्र मात्र तुम्हाला माझ्या समोरच लिहायचं आहे. हे एका पानावर लिहायचं आहे, पहिल्या पानावर. विषय आहे वृक्षवल्ली नर्सरी, स्वस्त दरात रोपं उपलब्ध. आता रोपं म्हणजे अनेकच सारी झाडं. विषय 2 दिलेले आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेसाठी लागणाऱ्या रोपांची मागणी करणारे पत्र लिहा. हा विषय तुम्हाला लिहून घ्यायचा आहे कारण हे आपलं मागणी पत्र आहे. दुसरा विषय दिलेला आहे, तो नाही लिहिलाच बाजूला तरी चालणार आहे, पण परीक्षेमध्ये विषय असे 2 दिले जातात. आता मागणीपत्र आणि तक्रारपत्रच येईल असं आपण सांगू शकत नाही. तुम्हाला मागणीपत्र, तक्रारपत्र, स्वपरिचयपत्र असे 3 प्रकार अभ्यासाला लावलेले आहेत 9वीला. तर या 3 मधलं कुठलंही पत्र तुम्हाला येऊ शकतं. त्यामुळे दुसरा विषय लिहू नकात, कारण आपण दुसरा वेळ घेणार आहोत. तिसरं पत्र पाहणार आहोत, तक्रारपत्र. त्याच्यामध्ये तुम्हाला हा विषय लिहायचा आहे. त्यामुळे फक्त आखून ठेवा, नंतर आपण लिहूया. झालं लिहून, कारण वेळ संपून जाईल, नाहीतर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. आता तुम्ही दुसऱ्या पानावर पत्र लेखन करत आहात. तुम्ही जिथे मागणी पत्र असं लिहिलेलं आहे, तिथे खालती तुम्ही आत्ता जे ड्रॉ करून दिलेलं होतं ते पहिल्या पानावर, म्हणजेच मागणी पत्राचा विषय जिथे लिहिलेला आहे त्या पानावर ते चित्र ड्रॉ करणार आहात पेन्सिलीने. कुठलाही रंगाचा वापर करायचा नाही. पेन्सिलीने आखायचं आणि पेनाने शब्दलेखन करायचे. कुठलाही रंगीत पेन, स्केच पेन वगैरे वापरायचा नाही. फक्त आणि फक्त पेनाने आणि पेन्सिल आणि पट्टी या तिघांचा उपयोग करून तुम्हाला लिहायचं आहे. हां, आणि जेव्हा तुम्ही उत्तरपत्रिका लिहिणार आहात त्यावेळेला फक्त त्या प्रश्नाचा क्रमांक लिहायचा आहे. ते पत्रलेखन ड्रॉ करायचं नाही. मी तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलं कारण हे जो नमुना तुम्हाला करायला आता सरावासाठी दिलेला आहे तो तुमच्याकडे नाही आहे, तुमच्या टेक्स्टबुकमधला नाही आहे, म्हणून तो तुमच्या निबंधाच्या वहीमध्ये ड्रॉ करायला सांगितलं आहे. चला लिहा दी. आता दिनांक पूर्ण स्पेलिंग लिहिलं तरी चालेल किंवा नुसतं लिहिलं तरी चालेल. जिथे तुम्ही हे ड्रॉ केलेलं त्याच्या पुढच्या राईट साईड पेजवर तुम्ही लिहिणार आहात दी, म्हणजेच दिनांक. हे संक्षिप्त रूप आहे. आजची तारीख घालायची आहे. नंबरमध्ये लिहा. त्यानंतर महिना लिहा मराठीमध्ये. जानेवारी ते डिसेंबर हे लिहिता येणं गरजेचं आहे, लिहिलेच पाहिजेत. त्यानंतर इयर लिहा, साल 2020. झालं लिहून. त्याच्याच खालती तुम्ही माझ्यासोबत पत्रलेखन करत आहात निबंधाच्या वहीत. त्याच्या खालती लिहा प्रति. आता कोणाला लिहिणार आहात तुम्ही? तुम्ही कोण आहात एकदा वाचून दाखवते मग कळेल. तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात. शाळेसाठी लागणाऱ्या रोपांची मागणी करणारे पत्र लिहित आहात. कोणाला? वृक्षवल्ली नर्सरी. मग लिहा प्रति. खालती लिहिणार माननीय व्यवस्थापक. माननीय अख्खं लिहिण्याची गरज नाही, मा काढून डॉट काढा, म्हणजे संक्षिप्त रूप माननीयचं शॉर्टकट. मा डॉट व्यवस्थापक. ठीक. त्याच्या खालती लिहा वृक्षवल्ली नर्सरी. विषय दिला आहे, त्या विषयामध्ये स्पेलिंग दिलेलं होतं. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असेल किंवा लिहून घेतलं असेल वहीमध्ये आत्ता, तर तुम्हाला ते स्पेलिंग तिथेच मिळेल. वृक्षवल्ली नर्सरी. आता खालती
पत्ता लिहिणार आहात. हा पत्ता कुठला लिहायचा आहे? तर विरारचाच लिहा. वृक्षवल्ली नर्सरी, कॉमा, वीर सावरकर मार्ग, गोपचरपाडा, कॉमा, विरार पूर्व. ओके, एवढं लिहा आणि खाली या विषय. समासाला लागूनच लिहायचंय. विषय काय बरं लिहू शकता? शाळेसाठी लागणारी रोपं किंवा शाळेसाठी लागणाऱ्या रोपांची मागणी, एवढा विषय लिहिला. तर खाली या महोदय. आता इकडे एक लक्षात घ्या मुलांनो, जर मेल असेल, पुरुषवर्गीय असेल तर महोदय असं लिहायचं, स्त्रीवर्गीय असेल तर महोदया लिहायचं. दोन्ही करून ऑब्लिक करून लिहायचं नाही, कळलं? एकच काहीतरी लिहायचं. स्वल्पविराम. आता खालती या. तुम्ही हे पत्र का लिहिता ते लिहायचं आहे. जसं तुम्ही काय लिहिणार आहात? महोदय, मी NG वर्तक इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने. आता तुम्ही शाळेसाठी मागवत आहात, बरोबर आहे? मग कारण तुम्हाला विषय दिलाय विद्यार्थी प्रतिनिधी, म्हणजे तुम्ही शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी आहात. मग स्वतः काही मागू शकता का शाळेसाठी? नाही, तुमच्याकडे तो अधिकार नाहीये. मग तुम्ही हे सगळं कशासाठी करणार आहात? तर तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात. प्राचार्यांच्या, मुख्याध्यापकांच्या म्हणजेच प्रिन्सिपलच्या ऑर्डरने हे तुम्ही करत आहात, बरोबर? मग तसं लिहायचं आहे. मी अबक NG वर्तक, किंवा तुमचं नाव लिहा काहीही. मी रणजित पाटील, NG वर्तक इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकांच्या परवानगीने, हे आलंच पाहिजे, हे पत्रलेखन करत आहे, बरोबर? आता पुढे काय लिहिणार तुम्ही? आमच्या शाळेमध्ये. तुम्हाला रोपं कशासाठी हवी आहेत शाळेत? हां, तर आम्ही आमच्या शाळेमध्ये वसुंधरा दिन साजरा करणार आहोत, किंवा आमच्या शाळेमध्ये आम्ही झाडांची लागवड करीत आहोत किंवा करणार आहोत. तर त्यासाठी आम्हाला आपल्या वृक्षवल्ली नर्सरीतून काही रोपं हवी आहेत. आता तुम्हाला कुठली रोपं हवी आहेत त्याची मागणी तुम्ही तिथे करायची आहे. आता शाळेसाठी खुवडाची झाडं वगैरे लावणार आहात का? तर शक्य नाही आहे ते. हां, मग काय देणार आहात तुम्ही? कडुनिंबाची झाडं आहेत, गुलमोहर आहे, सावलीसाठी वापरता येतो. तर अशा 2-4 झाडांची नावं लिहा आणि त्याची क्वांटिटी म्हणजे नग. तर कडुनिंबाची 5 झाडं, अजून कसली लावणार आहात? गुलमोहराची 10 झाडं. अशा प्रकारे 2-3 झाडांची नावं तुम्ही इथे लिहू शकता. सुरूची झाडं घेऊ शकता परिसरामध्ये लावण्यासाठी. तर लिहायचे की या किंवा इतक्या झाडांची मागणी आम्ही करत आहोत. वृक्षवल्ली नर्सरीतून आम्ही दरवर्षी या झाडांची किंवा तुमच्या नर्सरीतून आम्ही दरवर्षी झाडं मागवत असतो. स्वस्त दरात तुम्ही ही रोपं शाळेसाठी देत असता आणि म्हणूनच आम्ही हे पत्र तुम्हाला लिहित आहोत. कृपया लवकरात लवकर
झाडं पोहोचवण्याची व्यवस्था करावी. झाडं पोहोचताच आपल्या बिलाचे देयक किंवा आपली रक्कम पाठवण्यात येईल. धन्यवाद. आणि मग खालती लिहिणार आहात आपण आपला, मुलगा असेल तर आपला, मुलगी असेल तर आपली, नम्र. त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव तिथे लिहायचं आहे. नावानंतर तुमचा पत्ता, राहत्या घराचा पत्ता तिथे लिहायचा आहे. आणि शेवटी ई पत्ता असं करून तुमचा ईमेल आय डी लिहायचा आहे. तुमचा असला नसला तरी काल्पनिक द्यायचा आहे. कळलं? मला वाटतं तुम्हाला हे पत्र समजलं असेल. डाऊट्स असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता. धन्यवाद.